आज सगळ्यांना आवडणारी मेथीची भाजी कशी बनवायची ते सांगते. ही भाजी मी पातळ भाजी बनवणार आहे. प्रत्येक ठिकाणी मेथीची भाजी बनवण्याची पद्धत ही वेगवेगळी असते. पण मी ही जी भाजी बनवते ना, ती अगदी 5 मिनिटामध्ये तयार होणार आहे आणि खूप सुरेख लागते. एकदा तुम्ही याप्रमाणे नक्की ट्राय करून बघा. काय केलं, इथे मेथीची पानं घेतलेली आहेत मी. कोवळी आहेत त्यामुळे काही देठं पण घेतलेली आहेत. ही स्वच्छ धुवून घ्यायची. धुवून झाल्यानंतर मग कुकरच्या भांड्यामध्ये मी शिजवणार आहे. म्हणजे वरण-भाताच्या बरोबरच ही मेथीच्या भाजीचा पण डबा लावणार आहे. तर आता ह्याच्यामध्ये मेथी घालून, थोडंसं पाणी घालून मी कुकरच्या डब्यामध्येच वरण भाताबरोबर ही मेथीचा पण डबा लावून घेतला. साधारण आता ह्याच्या 3 शिट्ट्या आपण करून घ्यायच्या. 3 शिट्ट्या झाल्यानंतर ही भाजी काढल्यानंतर एक 5 मिनिटं ही गार होऊ द्यायची. गार झाली ना, की मग त्याच्यातलं जे पाणी आहे ते काढून घ्यायचं. हे पाणी फेकून द्यायचं नाहीये, आपल्याला नंतर वापरायचंय. कारण की सगळं सत्व जे असतं, जीवनसत्व ह्या पाण्यातच असतं. त्यामुळे पाणी आपल्याला हे ठेवायचंय, नंतर घालायचंय भाजीमध्ये आपल्याला हे. आता काय झालंय, ते पानं आता नुसती राहिलेली आहेत शिजलेली. तर ह्याच्यामध्ये साधारण 4 चमचे मी डाळीचं पीठ घालून घेणार आहे. डाळीचं पीठ घालून झालं ना, की मग हे मिक्स करून घ्यायचे आपल्याला या मेथीमध्ये. पाणी याच्यासाठी आधी काढून घेतलं, कारण की पाण्यामध्ये जर का आपण डाळीचं पीठ घातलं ना, तर त्याचे गुठळे-गुठळे तयार होतात, गोळे होतात त्याच्यामध्ये तयार आणि मिक्स करता येत नाही व्यवस्थित. त्यामुळे आधी पाणी बाजूला काढून ठेवलं. आता हे बघा, याच्यामध्ये आपल्याला व्यवस्थित असं हे डाळीचं पीठ आपल्याला मिक्स करता येते. एकदम व्यवस्थित असं छान रगडा तयार करून घ्यायचा. पानं पण पूर्ण आपल्याला स्मॅश करून घ्यायची आहेत हातानेच. आता इथे मी साधारण 15-20 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. त्या मी ठेचून घेणार आहे. मिक्सरमधूनही काढणार नाहीये आणि अशाच पण घालायच्या नाहीत. ठेचून घ्यायच्या. ठेचून घेतल्या ना, की खूप छान असा वास येतो. तुम्हाला जर तिखटपणाला मिरची घालायची असेल, तर तुम्ही मिरची पण इथे ठेचून घेऊ शकता. मी तिखटपणासाठी लाल मिरची पावडर वापरणार आहे. त्यामुळे मिरची ठेचून घेतलेली नाहीये. पण तुम्ही इथे मिरचीचा आणि लसणाचा खरडा सुद्धा वापरू शकता. आता ह्याच्यामध्ये तेल घेतलंय मी कढईमध्ये फोडणीसाठी. आता ह्याच्यामध्ये एक अर्धा चमचा मोहरी घातलेली आहे. ती तडतडली की अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा हिंग घालून घ्यायचं आणि मग आपण जो ठेचून घेतलेला लसूण आहे ना, तो याच्यामध्ये घालून घ्यायचा. आता तो एक साधारण 2 ते 3 मिनिटं छान परतून घ्यायचा. कारण की हा ठेचलेला असल्यामुळे ना, याचा जो वास येतो ना, खूप सुंदर असा वास येतो परतल्यानंतर. ब्राऊन होईपर्यंत परतायचा, म्हणजे एक छान लसणाचा फ्लेवर येतो ह्याच्यामध्ये. आता हे परतल्यानंतर आहे ना, मग आपण जे मेथी आणि डाळीचं पीठ जे मिक्स करून ठेवलेलं आहे, ते घालून घ्यायचं ह्याच्यामध्ये. आणि हे घालून झाल्यानंतर मग ह्याच डब्यामध्ये आपण जे पाणी बाजूला काढून ठेवलं होतं ना, ते पाणी या डब्यामध्ये घालून घ्यायचं. एकदा व्यवस्थित हलवून ह्याच्यातलं पण सगळं त्या पाण्यामध्ये मिक्स झालं पाहिजे आणि ते पाणी पण ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं, म्हणजे वाया जात नाही. आणि हे पाणी आता आपण घालून घेतलेलं आहे, जे आपण बाजूला काढलं होतं, ते फार महत्त्वाचं होतं. नंतर ह्याच्यामध्ये अजून एक वरती एक ग्लास भर पाणी मी घालून घेतलंय, कारण की आपण इथे पातळ भाजी बनवणार आहोत. ह्याच्यामध्ये चवीप्रमाणे मी तिखट घातलेलं आहे. फार जास्त तिखट हवं असेल तर तुम्ही 2 चमचे घालू शकता. मी 1च चमचा तिखट घातलंय आणि मीठ घातलेलं आहे. आता हे छान हलवून घ्यायचं. तुम्हाला जर मिरची घालायची असेल तर तुम्ही आलं आणि मिरचीचा ठेचा घालू शकता. मग त्यावेळेला आपण तिखट जे आहे ते स्किप करायचं. आता हे व्यवस्थित असं हलवून घ्यायचं. काही नाही, एक 5 ते 10 मिनिटं चांगली उकळी येऊ द्यायची. डाळीचं पीठ घातलेलं असल्यामुळे एक 5 ते 10 मिनिटातच ही जी भाजी आहे ती घट्ट व्हायला लागते. हे बघा, एकदम छान अशी घट्ट झालेली आहे. ही भाजी तुम्ही पोळी, नंतर पोळी, भात, नंतर अगदी भाकरीच्या बरोबरही खूप सुंदर लागते पातळ भाजी. तुम्ही एकदा अशा पद्धतीने नक्की ट्राय करा. अगदी सकाळच्या वेळेत सुद्धा तुम्ही अगदी 5 मिनिटामध्ये ही भाजी तयार करू शकता. प्रचंड सुंदर लागते आणि फार पटकन तयार होते. एकदा तुम्हीही या पद्धतीने नक्की तयार करून बघा. तुम्हाला जर का माझ्या रेसिपीज आवडत असतील, तर चॅनलला लाईक, शेअर आणि फॉलो करायला विसरू नका. मी अशा साध्या सोप्या रेसिपीज माझ्या चॅनलवरती अपलोड करत असते. ही भाजी गरम-गरम पोळीच्या बरोबर खायला अतिशय सुंदर लागते. एकदा ट्राय करा आणि आवडली असेल तर कमेंट नक्की करा. भेटू पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय.